माझं नाव अजय सुभाष खवळे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तरी ह्या रस्त्याचं काम अत्यंत बेकार झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टदार किंवा अधिकारी यांनी कुठलेही काम व्यवस्थित केले नाही. तरी ह्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन वेळोवेळी अधिकाऱ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. तर ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्यवस्थितपणे झालं पाहिजे. येराळा ते बुध इथे पूल झालेला आहे, तर त्या पुलावरती समक्ष आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला की वेळेत काम व्यवस्थित झाले नाही, तरी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. तर ही काम व्यवस्थितपणे झालं पाहिजे हेच आमची विनंती आहे. नेर येथे लक्ष्मी मंदिर ते नवीन बुध रोड हा रस्ता झालेला आहे, पण ती खडी काय त्याने आणून टाकलेली नाही. जुनीच खडी उकरून त्याच्यावर डांबर टाकून मलमपट्टी केली. तर ह्या रस्त्याच्या कामात भरपूर फ्लॉट झालेला आहे. तर ह्याची ताबडतोब चौकशी करावं. कंत्राटदार सुरेश बापू पवार उंबर्डे यांनी काम केलेलं आहे आणि आमचे सरपंच प्रकाश ज्ञानदेव चव्हाण यांच्या सहमतीने ह्यांनी फ्रॉड केलेला आहे. तर ह्या रोडची चौकशी व्हावं. बांधकाम भवन इथं बी ग्रामपंचायतचा ठराव घेऊन अर्ज दिला, पण नुसती मलमपट्टी गेली की 1 महिन्यात पुन्हा ती मलमपट्टी उस्काटली गेली. तर ह्याची तुरंत चौकशी करावी. 2 वर्ष झालं हा रस्ता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून हा रस्ता मंजूर झाला होता. 3 कोटी रुपये ह्या रस्त्याला पृथ्वीराज चव्हाणांनी दिले होते. नेरच्या माजी सरपंच प्रकाश ज्ञानदेव चव्हाण यांनी ह्या रस्त्याचं अतिशय म्हणजे इतकं घाण ह्या रस्त्याचं काम केलं आहे. कॉन्ट्रॅक्टदार उंबारड्याचे सुरेश बापू पवार यांनी ह्या रस्त्याचं काम घेतलं होतं, पण ह्या रस्त्याचं इतकं खालच्या दर्जाचं काम झालं की 2 वर्षात ह्यांनी ह्या रस्त्यावर वांगाण टाकलंय का डांबर टाकलं हीच काय कळना. इतकी या रस्त्याची दुर्दैवी अवस्था झाली आहे. रात्री अपरात्री येताना या रस्त्यात इतकं खड्डे पडलेत की मागच्या 5-6 दिवसापूर्वी मी स्वतःहून माझी गाडी ह्या खड्ड्यातनं घसरली होती. मी स्वतःहून गाडीवरून पडलो होतो. मला थोडीफार इजा झाली. वारंवार कॉन्ट्रॅक्टदाराला कळवून देखील काय ॲक्शन याच्यावर घेतलं जात नाही. मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टदाराला कळवला आला, नुसतं फुफुटा टाकला निघून गेला. त्याच्यावर डांबराचं पाणी ओतलं होतं. अशी या रस्त्याची अवस्था झालेली आहे. आणि या कॉन्ट्रॅक्टदारांनी या सरपंचांनी मिळून ह्या रस्त्यात इतका भ्रष्टाचारांमध्ये इतका ह्या रस्त्यात यांनी ह्या लोकांनी केलेला आहे की बोलायचं कामच नाही. इतक्या ह्या रस्त्यात यांनी अतिशय भ्रष्टाचार केलेला आहे. बांधकाम विभागातले साहेब देखील ह्याच्यात पूर्ण आहेत. अशी जे इतक्या ह्या म्हणजे इतकं दुर्दैव बाब आहे ह्या रस्त्यात. पृथ्वीराज चव्हाण व्यक्ती चांगले आहे, पण त्यांनी पैसे देऊन देखील ह्या रस्त्यात इतकं वेगळ्या म्हणजे इतकं बेकार काम केलेलं आहे ह्या पुढऱ्यांनी. नेरच्या माजी सरपंच असं कॉन्ट्रॅक्टदार यांनी अतिशय घाण हे केलेलं आहे. तर आमची एकच विनंती आहे, ह्या रस्त्याचं पूर्ण काम व्हावं, नवीन परत रस्ता व्हावा, एवढीच आमचं सांगणं आहे.